हाय फ्रेंड्स, मी आहे प्रशांत टाकरे. प्रशांत क्लासेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आजचा जो आपला महत्त्वाचा विषय आहे पेपर क्रमांक 1. पेपर क्रमांक 1 चं आपलं नाव काय मित्रांनो? सहकारी गृहनिर्माण संस्था. नाव सुद्धा आपल्याला फटाफट माहिती पाहिजे, कारण पेपर देतोय आपण, टाइमपास करत नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षेचे जे काही आपले विषय असणार आहे तोंडपाठ पाहिजे. पेपर क्रमांक 1 काय आहे? सहकारी गृहनिर्माण संस्थेचं व्यवस्थापन. आता ह्या विषयामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा अभ्यासायचा आहे की पहिले सहकारी गृहनिर्माण संस्था काय आहे हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. पण त्याच्या आधीही आपल्याला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा अभ्यासायचा आहे की नक्की सहकारी संस्था काय आहे. सर, आम्ही त्या सहकारी संस्थेमध्ये कामाला आहे, कोणी वरिष्ठ पदावरती आहे, कोणी कनिष्ठ पदावरती आहे, मग आम्हाला माहिती आहे की सहकारी संस्था काय आहे. पण आम्हाला प्रत्यक्षरित्या जर त्याचं काही संकल्पना आपल्याला लिहायला सांगितली तर लिहिता येत नाही. साधी आणि सोपी कॉमन व्याख्या आहे. लक्ष इकडे द्या, सगळा पॉइंट तुमचा या ठिकाणी क्लिअर होईल. सहकारी संस्था म्हणजे काय की लोकांनी स्वइच्छेने समानतेच्या पायावर आपल्या आर्थिक उन्नतीसाठी एकत्रित येऊन स्थापन केलेली संघटना. म्हणजे ते काय असणार आहे? लोकांनी स्वइच्छेने समानतेच्या पायावरती आर्थिक उन्नतीसाठी एकत्रित येऊन स्थापन केलेली संघटना. या संकल्पनेला आपण सहकारी संस्था असे म्हणतो. म्हणजे एक किंवा दोन व्यक्ती एकत्रित येतात, आपली आर्थिक समस्या असेल, इतर ज्या काही आपल्या समस्या असतील, या समस्या सोडवण्यासाठी एकत्रित येऊन जी संघटना स्थापन करतात तिला सहकारी संस्था म्हणतात. आणि सहकारी संस्थेमध्ये सहकाराची भावना असते. ज्या संस्थेत सहकार्य करण्याची भावना आहे तिला सहकारी संस्था असं म्हणतात. एक गोष्ट या ठिकाणी लक्ष द्या. मग आपल्या विविध प्रकारच्या गरजा असतात. मनुष्य आहोत आपण. कुणाला अन्नाची गरज असते, कुणाला वस्त्रांची गरज असते, कुणाला शैक्षणिकची गरज असते, तर कुणाला निवाऱ्याची सुद्धा गरज असते. मग अशीच एक महत्वाची संस्था आहे की जी आपल्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवते, तिला आपण काय म्हणतो? सहकारी गृहनिर्माण संस्था. मग अशाच संस्था या ठिकाणी अस्तित्वात आल्या की ज्या आपल्या सभासदांचं हित जोपासण्यासाठी, आपल्या सभासदांचा निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन आपल्या सभासदांना, आपल्या लोकांना कमी वाजवी दरामध्ये घरांची उपलब्धता होण्यासाठी, कमी व्याजदरामध्ये त्यांना घरांची उपलब्धता होण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या जागा संपादन करून त्याच्यावरती इमारती बांधून आपल्या सभासदांना वाजवी दरात त्या ठिकाणी ते घर उपलब्ध करून देतात. मग अशा ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेला काय म्हणतात? सहकारी गृहनिर्माण संस्था. यामध्ये काही सरकारच्या सुद्धा इमारती असतात, जसे की जे सरकारी कामगार असतात त्यांच्यासाठी काही क्वार्टर्स असतात. या सुद्धा एक सहकारी संस्थेच्याच संकल्पनेमध्ये असणार आहे. तसेच म्हाडासारख्या जे एजन्सी असतात या सुद्धा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्याच अंडर येतात. की इथे मालकी हक्क, इमारतीचा मालकी हक्क, जमिनीचा मालकी हक्क हा त्या संस्थेकडे असतो. पण त्या ठिकाणी राहणारा जो काही सभासद असणार आहे, मात्र त्याचा जो हक्क आहे तो हक्क त्याच्या फ्लॅटवरतीच असतो. काही सभासद भाडेतत्वावरती राहतात, काही सभासदांचे हप्ते अजून फेडलेले नसतात, पण त्यांचे जो काही फ्लॅट असणार आहे तो फ्लॅटचा मालकी हक्क त्या संस्थेकडे असणार आहे. ज्यावेळेस ते सभासदांनी त्यांचा जो काही फ्लॅटसाठी जे कर्ज घेतलं असेल ते कर्ज फेडल्यानंतर त्यावेळेस त्यांना तो मालकी हक्क दिला जातो, फक्त त्यांच्या फ्लॅट संदर्भातला. पण इमारतीचा आणि जमिनीचा मालकी हक्क कोणाचा असणार आहे? सहकारी गृहनिर्माण संस्थेचा. म्हणून या ठिकाणी आपल्याला सहकारी गृहनिर्माण संस्थेचे कामकाज कोणकोणत्या पद्धतीचे असतात, तिची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, या महत्वाच्या घटकांचा अभ्यास आपल्याला आजच्या व्हिडिओ सेक्शन मध्ये करायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला. खूप महत्वाचा बेसिक पार्ट आहे हा आपल्यासाठी. परीक्षेच्या दृष्टीने परीक्षेला यावरती प्रश्न येतात म्हणजे येतातच. त्याच्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्था ही संकल्पना आपण आता अभ्यासणार आहोत. तुम्हाला सहकारी संस्था ही संकल्पना समजली. आता सहकारी संस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय असणार आहे आपला, तर तो या ठिकाणी समजून घेऊ. पहिला, शेती क्षेत्राचा विकास होतो, औद्योगिक विकास होतो, रोजगाराची निर्मिती होते, उत्पादनामध्ये वाढ होते आणि मध्यस्थांचे उच्चाटन होते. हे झालं सहकारी संस्थेच्या संदर्भात. सेम
हेच काही मुद्दे आपल्याला सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संदर्भात पण आपल्याला दिसतील. संस्था या ठिकाणी बघायला गेलं तर तिचं रूप जे आहे ते खूप सारे प्रकारचे आहेत. पण जर सहकारी संस्थेचा सगळ्यात महत्वाचा उद्देश जर आपण बघितला तर नफा मिळवणे आणि सेवा देणे हा एक देखील असू शकतो. म्हणून प्रत्येक संस्था या नफा मिळवतात किंवा सेवा देतात यावरती आपल्याला त्या ठरवायच्या असतात. काही ज्या संस्था असतात ह्या सेवाभावी संस्था असतात, काही ज्या संस्था असतात ह्या नफा मिळवण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या असतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी सहकारी गृहनिर्माण संस्था सुद्धा काय असणार आहे, जरी ती एक सेवा प्रदान करत असली तरी त्या ठिकाणी 2 किंवा त्यापेक्षा अधिक लोक एकत्रित येऊन त्यांनी संस्था स्थापन केलेली असते. त्यांचा मोटिव्ह असतो सेवा देण्याचा, पण निश्चित त्यातनं त्यांना उत्पन्न देखील मिळतं, नफा सुद्धा मिळतो. मग ती एक प्रकारे सेवाभावी संस्था पण झाली आणि नफा प्राप्त करणारी संस्था पण झाली आहे. मग अशा काही ज्या संस्था असतात त्या संस्थेचा अभ्यास आपल्याला पेपर क्रमांक 4 मध्ये पण करायचा आहे. आणि पेपर 1 मध्ये आपल्याला सहकारी गृहनिर्माण संस्था ही संकल्पना दिलेली आहे. मग याच्यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा बघायचा आहे की सहकारी गृहनिर्माण संस्था काय. तर सहकारी तत्वावर निवाऱ्यासाठी घरांची गरज पूर्ण करणारी संस्था, म्हणजे सहकारी तत्वावर निवाऱ्यासाठी घरांची गरज पूर्ण करणारी संस्था. म्हणजे आपल्या सभासदांचं हित बघा कसं आहे. निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी संस्था तुमच्यासाठी झटते, पण आपण काय करतो, अर्ज भरतो, घरे अलॉटमेंट करून घेतो, घर दुसऱ्यांच्या नावाने करतो किंवा भाडे तत्वावर देतो आणि आपण दुसरीकडे राहायला जातो. असे खूप सारे प्रकार आहेत, घडतात असे. म्हणून इथे सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सुद्धा काही ठराविक नियम दिलेले असतात. त्या नियमांचं आणि अटींचं तुम्हाला पालन करावं लागतं. जर तुम्ही या नियमांचं आणि अटींचं पालन केलं नाही तर तुम्हाला सहकारी गृहनिर्माण संस्थेचं सभासदत्व सोडावं लागतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला संस्थेच्या नियमानुसार चालणं गरजेचं आहे. ओके, तर पहिला जो आपला व्याख्या बघितली की सहकारी संस्था म्हणजे काय, की सहकार तत्वावर निवाऱ्यासाठी ज्या काही तुमची घरांची गरज असणार आहे ती घरांची गरज पूर्ण करणारी संस्था म्हणजे काय, सहकारी गृहनिर्माण संस्था. सदनिकेची निर्मिती करणारी संस्था म्हणजे काय, सहकारी गृहनिर्माण संस्था. चला आता आपण बघूया हिची काही महत्वाची वैशिष्ट्ये. आता वैशिष्ट्य म्हणजे काय हो, प्रत्येक संस्था म्हटलं तर प्रत्येक संस्थेचे वैशिष्ट्य येणार आहे. मग यातील सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय असेल, भांडवल निर्मिती करणं. आता प्रत्येक संस्था असेल तर प्रत्येक संस्थेला भांडवल उभारणीच करावं लागेल ना. साधा आपण छोटासा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं तर आपण काय म्हणतो, भांडवलच नाहीये, मग आमचं पुढे कसं होणार. मग या ठिकाणी समजा 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्रित येतील, एकत्रित आल्यावरती त्यांना भांडवलाची आवश्यकता भासेल ना, कारण आपल्याला जागा संपादन करायची आहे, त्या जागेवरती आपल्याला प्लॅन आखायचे आहेत, इमारत बांधायची आहे, त्याच्यासाठी परवानगी घ्यायची आहे, खूप सारी प्रोसेस असते. मग त्याच्यासाठी आपल्याला भांडवलाची आवश्यकता असते. म्हणून या ठिकाणी संस्था कशा कशा पद्धतीने भांडवल उभारणी करते. तर पहिला महत्वाचा मुद्दा असणार आहे, काही सभासद आपल्याकडे जी काही बचत केलेली असते ती बचत त्या ठिकाणी आपल्या व्यवसायामध्ये गुंतवत असते. हा एक त्यांचा पहिला महत्वाचा भांडवल असणार आहे. दुसरा मुद्दा असतो की आपण सभासदांकडनं काही शुल्क आकारतो. तिसरा मुद्दा, आपण राज्य शासनाच्या काही योजनेचा त्या ठिकाणी फायदा घेतो. चौथा मुद्दा, आपण जे आपल्या वित्तीय संस्था आहेत, बँका आहेत, यांच्याकडनं आपण ते कर्जाच्या स्वरूपामध्ये निधी जमा करतो. आणि शेवटचा जो पर्याय असतो, आपले नातेवाईक रिलेटिव्ह यांच्या माध्यमातून सुद्धा आपण निधी गोळा करतो, पण शक्यतो आपल्याला कोणी त्यावेळेस देत नाही. ओके, काय म्हणतात, तुमचं तुम्ही बघा, तुमचा जो काही व्यवसाय आहे, आमच्याकडे पैसे नाहीये. मग आपल्याकडे भांडवल उभारणी करण्यासाठी काही वित्तीय संस्था आहेत, त्या वित्तीय संस्थेचं सुद्धा आपण त्या ठिकाणी मदत घेतो. म्हणून या ठिकाणी सहकारी गृहनिर्माण संस्थेला सुद्धा सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय असणार, की भांडवल उभारणी कशा पद्धतीने केली जाते. तर यामध्ये सभासदांचं शुल्क आकारलं जातं, वित्त महामंडळे असतात त्यांचं सहाय्य घेतलं जातं, राज्य शासनाच्या काही योजना असतात त्या योजनेमध्ये सहभागी या सहकारी गृहनिर्माण संस्था होतात. मग या संस्थेच्या ज्या काही भांडवल उभारणी करण्याचे जे काही मार्ग आहे ते तुम्हाला यामध्ये लिहायचे. ऐच्छिक संघटन ही संकल्पना काय असेल, या ठिकाणी कमी उत्पन्न गटातील जे लोक असतात किंवा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, प्रत्येक लोकांना घरांची गरज आहे, निवाऱ्याचा प्रश्न असतो, म्हणून या ठिकाणी ऐच्छिक संघटन या ठिकाणी असतं.
त्यानंतर पुढचं आहे वाजवी किंमत घर बांधणे. वाजवी किंमत घर बांधणे म्हणजे अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देतात की जे आपल्या सामान्य व्यक्तीला सुद्धा ते घर घेण्यासाठी परवडेल. पण जर सामान्य व्यक्तीकडे काही पुरेसा निधी नसेल तर सहकारी गृहनिर्माण संस्था तुमच्यासाठी भांडवलाची निर्मिती सुद्धा करते. तो मुद्दा आहेच आपल्याला पुढे. या ठिकाणी वाजवी किमतीत घर बांधणी करणं. पुढे असणारे लोकशाही व्यवस्थापन. निश्चित संस्था म्हटलं तर त्या ठिकाणी लोकशाही व्यवस्थापन येणारच किंवा याच्यामध्ये विशिष्ट महत्वाचा मुद्दा काय असणार आहे की व्यवस्थापक मंडळांच्या निवडणुका असतात, संचालक मंडळांच्या निवडणुका असतात, काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी लोकशाही तत्वावरती काही त्या ठिकाणी उपक्रम राबवले जातात. म्हणजे लोकांचा त्या ठिकाणी सहभाग असतो, सभासदांचा सहभाग असतो. म्हणून या ठिकाणी सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये सुद्धा लोकशाही व्यवस्थापन असतं. कारण एक सहकाराची भावना आहे, निवाऱ्याचा प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला. पुढे असणारे बांधकाम दुरुस्ती व देखभाल. आता बांधकाम दुरुस्ती आणि देखभाल मध्ये काय असेल की निश्चित जर आपण एखादी इमारत बांधली आहे, त्या इमारत बांधल्यानंतर त्या इमारतीचा ताबा जो काय मालकी हक्क असणार आहे तो निश्चित संस्थेकडे असणार आहे. संस्था फक्त काय करते, फ्लॅटची विक्री करते, सदनिकेची विक्री करते, पण मालकी हक्क कोणाकडे ठेवते, संपूर्णतः इमारतीचा संस्थेकडे. म्हणजे उद्या एखादी संस्था जर रिकन्स्ट्रक्शन साठी आली तर त्याच्यासाठी खर्च कोणाला करावा लागणार आहे, संस्थेलाच. तसेच काही सभासदांकडून सुद्धा काही महत्वाचे शुल्क आकारले जातात, ते सुद्धा संस्थेच्या नावे जमा करावे लागतात दर महिन्याला. म्हणून त्याच्यातनं जो काही तो निधी जमा होतो तो निधी आपल्याला बांधकाम दुरुस्ती व देखभालसाठी वापरता येतो. म्हणून या ठिकाणी सहकारी गृहनिर्माण संस्थेचं 5वं वैशिष्ट्य काय आहे, बांधकाम दुरुस्ती व देखभाल. पुढे 6वं वैशिष्ट्य आहे बचतीची सवय लावणं गरजेचं आहे. प्रत्येक सभासदाला बचतीची सवय असणं गरजेचं आहे. जर संस्थेने तुम्हाला काही इमारतीसाठी निधी दिला असेल खर्च करण्यासाठी तर तो तुमचा योग्य बचतीनुसारच त्या ठिकाणी झाला पाहिजे. वायफळ खर्च त्या ठिकाणी होता कामा नये. आणि प्रत्येक विद्यार्थ्याने बचत ही केली पाहिजे, कारण बचत ही काळाची गरज आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. जर तुम्ही आता पद्धतीच्या योग्य बचती केल्या नाही तर भविष्यात आपल्याला ज्या काही निर्माण होणाऱ्या अडचणीला सामोरं जावं लागेल. तर आपल्याकडे जो काही निधी असेल त्या निधीचा आपण योग्य ती बचत करून ठेवणं गरजेचं आहे. हे सुद्धा संस्था आपल्या सभासद वर्गांना सांगते की बचतीची सवय असणं गरजेचं आहे. हे सुद्धा एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असणारे सहकारी गृहनिर्माण संस्थेचं. पुढे आहे समूह जीवनाचा आनंद. आता इमारत म्हटली तर इमारतीमध्ये विविध जातीच्या धर्माचे लोक एकत्रित राहतात. मग त्यांचे जे सण असतील, उत्सव असतील, या सण आणि उत्सवांमध्ये प्रत्येक सभासदाने सहभागी होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुमचा सण आहे मग तुम्ही साजरा करा, आम्ही तुमच्या याच्यात सहभागी होणार नाही अशी भावना नको. कारण सहकाराची भावना यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण सहकारी तत्वानुसार या संस्था स्थापन झालेल्या असतात. प्रत्येक सभासदामध्ये सहकाराची भावना आली पाहिजे. प्रत्येक सभासदाने प्रत्येक सण जे काही विविध पद्धतीचे आपले जे सण असतात त्या सणांमध्ये सहभागी झालं पाहिजे. यातूनच आपल्याला एक समूह जीवनाचा आनंद मिळतो. पण तोच आता सध्या आपल्याला बघायला मिळत नाहीये. कारण शहरी भागांमध्ये अशा खूप साऱ्या घटना घडत आहेत की सकाळी एकदा आमचे ऑफिसला गेले का संध्याकाळीच येतात, दिवसभर कुलूप असतं, आपल्या शेजारी कोण राहतं हेच आपल्याला माहित नसतं. आजची ही परिस्थिती झाली आहे. म्हणून या ठिकाणी समूह जीवनाचा सुद्धा आनंद घेता येण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्था ही महत्वाचा पुढाकार घेते. हे सुद्धा एक त्यांचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पुढे असणारे शहरी भागांचा विकास. निश्चितच, कारण आपल्याला ह्या ज्या काही इमारती आहे, गृहनिर्माण संस्था आहेत, या आपल्याला शहरी भागांमध्ये जास्त प्रमाणात दिसतात. मग या शहरी भागांमध्ये यांचा विकास होऊ लागलेला आहे. कारण ग्रामीण भागातील लोक शहरी भागांमध्ये स्थलांतर झाले व्यवसायासाठी. मग त्यांना त्या ठिकाणी राहणीमानाचा प्रश्न निर्माण झाला. त्यांच्या राहणीमानाचा प्रश्न सोडवण्यासाठी काही महत्वाच्या ज्या संस्था असतात त्या पुढाकार घेतात. काही योजनेच्या अंतर्गत सुद्धा आपल्याला काही घरं त्या ठिकाणी अलॉटमेंट केले जातात. त्या संदर्भातील माहिती आपण पीडीएफ मध्ये दिलेलीच आहे मुलांना. तर या ठिकाणी निश्चितच शहरी भागांचा विकास आपल्याला या ठिकाणी होताना दिसतोय. म्हणून सहकारी गृहनिर्माण संस्थेचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की शहरी भागांचा विकास घडवून आणणं. पुढे असणारे मध्यस्थांचे उच्चाटन. आता मध्यस्थांचे उच्चाटन म्हणजे काय, इमारती नुसत्या आपण बांधून ठेवल्या आहेत, मग आता ते इमारतीमध्ये जे काय फ्लॅट असणार आहे, ज्या काही सदनिका असणार आहे त्यांची विक्री तर करावी लागेल ना आपल्याला. मग ह्या विक्री करण्यासाठी आपल्याला काही मध्यस्थांचं त्या ठिकाणी म्हणजे एजंट जे आपण म्हणतो हे मध्यस्थी त्या ठिकाणी घालावे लागतात. विविध पद्धतीच्या जाहिराती द्याव्या लागतात. जसं की म्हाडा एजन्सीच्या काही जाहिराती येतात, त्याच्यामध्ये काही नियम आणि अटी दिलेल्या असतात. त्या अटीचं आणि त्या नियमांचं जर आपल्याकडे पात्रता असेल तरच आपण त्याला अप्लाय करतो.
आणि मग आपल्या अर्जाची छाननी करून जर आपल्या यादीत नाव आलं तर आपल्याला त्या ठिकाणी जी काय ठरलेली रक्कम असते ती रक्कम भरून आपल्याला तो फ्लॅट त्या ठिकाणी अलॉटमेंट केला जातो. मग या पद्धतीचे जे काही कागदपत्र असतात हे तपासणीसाठी सुद्धा काही मध्यस्थी असतात, यांची आपल्याला त्या ठिकाणी मदत घेणं गरजेचं असतं. पुरेशा प्रमाणात जे काही डॉक्युमेंट असतील उपलब्ध ते त्यांना त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं असतं. म्हणून या ठिकाणी मध्यस्थांचं उच्चाटन हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी असणार आहे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वैशिष्ट्यामध्ये. आणि सगळ्यात शेवटचा जो मुद्दा असणार आहे की कर्ज पुरवठ्याची तरतूद. आता एखादा सभासद असेल पण त्याच्याकडे पुरेसा निधी नसेल, जो काही त्याला सदनिका घ्यायची आहे, जो काही त्याला फ्लॅट खरेदी करायचा आहे, पण त्याचं त्या ठिकाणी यादीमध्ये नाव आलेलं आहे पण त्याच्याकडे पुरेसा निधी नाही आहे, तर मग अशा वेळेस सहकारी गृहनिर्माण संस्था तुम्हाला सुद्धा भांडवलाची उभारणी करून देते, तुम्हाला कमी व्याजदरामध्ये त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून देते. पण इथे एक गोष्ट मात्र निश्चितपणे तुम्हाला सांगतो की या ठिकाणी सहकारी गृहनिर्माण संस्था ज्यावेळेस तुम्हाला कर्ज देते त्यावेळेस तो जो काय फ्लॅट वरचा ताबा असतो तो ताबा त्या संस्थेच्या अंडर असतो. जोपर्यंत तुम्ही ते कर्ज फेड करत नाही तोपर्यंत संपूर्ण ताबा हा त्या संस्थेच्या अंडर असतो. आणि ज्या वेळेस तुम्ही ते कर्ज फेडल्यानंतर तशी सूचना तुम्ही संस्थेला सुद्धा देणं बंधनकारक असतं की आता आमचं कर्ज फेडलेलं आहे तर आम्हाला आमच्या आता सदनिकेवरचा ताबा पाहिजे. आणि संस्थेने सुद्धा त्या नियमानुसार त्यांना तो ताबा त्या ठिकाणी देणं गरजेचं असतं. म्हणून कर्जाची जी काही पुरवठ्याची जी तरतूद आहे ती तरतूद थोडी जरी लॉंग असली तरी त्याच्यामध्ये काही नियामक अटी सुद्धा दिलेल्या असतात, त्या अटींचं आपल्याला पालन करूनच त्या ठिकाणी कर्जांची परतफेड करायची असते. म्हणून हा एक सगळ्यात महत्वाचा वैशिष्ट्य आपल्यासाठी असणार आहे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या दृष्टीने. एकंदरीत तुम्हाला एकूण 10 हे वैशिष्ट्ये व्यवस्थितरित्या समजली असतील. आणि आता आपण बघूया पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की सहकारी गृहनिर्माण संस्थेचं कार्य काय असणार आहे किंवा कामकाज काय असणार. ओके, आता कामकाज आणि कार्यामध्ये काय असेल, समजा आपण ठरवलं की मला एक सहकारी गृहनिर्माण संस्था या ठिकाणी निर्माण करायची आहे. माझ्या शहरी भागातील जे काही लोकांना जो काही राहण्याचा प्रश्न निर्माण होतोय, निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होतोय, मग अशा लोकांसाठी मला जर त्या ठिकाणी इमारती बांधायच्या असणार आहे आणि त्यांना कमी व्याज दरामध्ये तसेच कमी दरामध्ये वाजवी दरामध्ये त्यांना त्या ठिकाणी घरांची निर्मिती करून त्यांना त्या ठिकाणी ती घरं विकायची आहे, तर याच्यासाठी मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय असणार आहे ती जागा संपादन करणे. म्हणजे मला एक अशी ठराविक विशिष्ट पद्धतीची जागा घेणं गरजेचं आहे की जेणेकरून शहरी लगतचा भाग जवळ असेल. जे काही आपले सभासद वर्ग असतील या सभासद वर्गांना जो काही शहरी भागांचा जो व्यवसाय त्यांचा असेल किंवा जे नोकरीला असतील त्यांना त्या ठिकाणी येणं जाणं सोपं असेल, तर अशा पद्धतीची आपल्याला त्या ठिकाणी जमीन सुद्धा संपादन करणं गरजेचं आहे. म्हणून आपण बघा ज्या काही म्हाडाच्या ज्या एजन्सी असतात त्या शहरालगतच्या काही हद्दीवरती आपल्याला या इमारती बांधलेल्या दिसतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला पहिला महत्वाचा मुद्दा असणार आहे की जमीन संपादन करणं. दुसरा मुद्दा असणार आहे संस्थेची नोंदणी करणं. आता नुसती मी जमीन संपादन केली त्याच्यावरती मी संस्था बांधली माझं कामकाज चालू आहे, पण माझी संस्था जर रजिस्टरच नसेल तर माझी संस्था बोगस आहे. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिलं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे संस्थेच्या संदर्भातलं. कारण आपल्याकडे जे सभासद घर खरेदी करण्यासाठी येणार आहे त्यांना सुद्धा माहिती पाहिजे की ही संस्था रजिस्टर आहे. अशा खूप साऱ्या घटना घडलेल्या आहेत की बिना रजिस्टर संस्था घरांची विक्री करतात, सगळे पैसे जमले की गायब होतात. अशा काही केसेस आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला ती पहिली संस्था रजिस्टर आहे का हे बघणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं सहकारी गृहनिर्माण संस्थेचं कार्य काय असणार आहे की संस्था स्थापन झाल्यावरती किंवा इमारत स्थापन झाल्यावरती तिचं पहिलं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, नोंदणी करणं गरजेचं आहे. दुसरं असणार आहे बांधकाम परवानगी मिळवणं. आता आपल्याला इमारत बांधायची आहे तर बांधकाम परवानगी घ्यावी लागेल, कारण शहरी लगत आपण इमारती बांधतोय मग निश्चित आपल्याला बांधकाम विभागाची परवानगी घ्यावी लागेल, महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागेल. जर आपण अनधिकृत त्या ठिकाणी जर इमारती बांधल्या तर ती एक धोकादायक इमारत म्हणून त्या ठिकाणी घोषित होऊ शकते. म्हणून आपल्याला या ठिकाणी बांधकाम परवानगीचा दाखला सुद्धा मिळणं गरजेचं आहे की जो आपल्याला नोंदणी करताना आवश्यक असतो. पुढे असणार आहे बांधकाम साहित्य खरेदी. निश्चित पद्धतीने हे सुद्धा एक सहकारी गृहनिर्माण संस्थेचं कार्य आहे, कारण आपण इमारत बांधतोय तर आपल्याला साहित्यांची गरज भासणार आहे, कामगारांची गरज भासणार आहे. आणि ते जर आपण योग्य वेळेत जर उपलब्ध करून दिलं
तर आपल्या जी काही ठरलेली वेळ असेल इमारत बांधण्याची त्या ठिकाणी ती निश्चित आपली इमारत बांधून होईल. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला पहिले साहित्य खरेदी करणं गरजेचं असतं. पुढे आहे आवश्यक त्या सोयी सुविधा मिळवणं. आता आवश्यक त्या सोयी सुविधा म्हणजे काय, की जर आपण शहरालगत मध्ये जर इमारत बांधणार असू तर आपल्याला तिथे दिवाबत्तीची सोय लागेल, पाणीपट्टीची सोय लागेल, विविध पद्धतीचे तुमचे जे काही अवतीभोवती शाळा मॉल जे असणार आहे त्यांच्यासाठी येण्या जाण्यासाठी जो रस्ता असतो तो आपल्या इमारतीच्या संदर्भातील जोडलेला असणं गरजेचं आहे. म्हणून ह्या ज्या काही तुमच्या सोयी सुविधा आहे याच्यासाठी परवानगी घेणं गरजेचं असतं. म्हणून निश्चित आपल्याला आवश्यक त्या सोयी सुविधा त्या ठिकाणी मिळवणं हे सहकारी गृहनिर्माण संस्थेचं सगळ्यात महत्वाचं कार्य असणार आहे. कारण जर आपल्या सभासदांना त्या ठिकाणी सोयी सुविधाच उपलब्ध नसतील तर त्या ठिकाणी सभासद राहायला तयार होतील का? तर नाही होणार. आपण सध्या एखादं घर जरी विकत घ्यायचं ठरवलं तर आपल्या खूप साऱ्या त्या ठिकाणी प्रश्नांची यादी असते. हा मग ते भाजी मार्केट जवळ आहे का, हॉस्पिटल जवळ आहे का, कॉलेज जवळ आहे का, बस स्टँड जवळ आहे का, या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो. मग निश्चित पद्धतीने या ठिकाणी सभासद सुद्धा आपल्या सोयी त्या ठिकाणी बघणार आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी सहकारी गृहनिर्माण संस्थेला आवश्यक त्या सुविधा त्या ठिकाणी मिळवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या सभासदांना कोणत्याही पद्धतीचा त्या ठिकाणी त्रास होणार नाही. पुढे असणारे दुरुस्ती व देखभाल, तोच मुद्दा आपण या ठिकाणी परत रिपीट केलेला आहे. दुरुस्ती व देखभाल करणे हे सुद्धा सहकारी गृहनिर्माण संस्थेचं महत्वाचं कार्य. बांधकाम व्यवसायाशी करार करणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आपण जागाही संपादन केली आहे, इमारतही बांधली आहे, पण जर बांधकाम व्यवसायाच्या संदर्भातील आपण जर करारच केला नाही, जर आपण एखाद्या व्यावसायिकाला म्हणजे बांधकाम करणारे जे बिल्डर्स असतात त्यांच्याशी आपण जर कॉन्ट्रॅक्ट केलं, करार केला, की त्यांना सांगितलं की आम्ही ही तुम्हाला या ठिकाणी जमीन आहे, या जमिनीवरती आम्हाला तुम्ही 2 वर्षामध्ये आम्हाला इतके फ्लॅट उपलब्ध करून द्यायचे आहे, इमारत आम्हाला बांधायची आहे, तर त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला 2 वर्ष दिले. तुम्ही त्यांना काही गोष्टी ऍडव्हान्स मध्ये दिलेल्या आहेत, पण निश्चित त्यांनी त्या ठिकाणी जर बांधकामाविषयीचा करारच केलेला नसेल आणि तुम्ही त्यांना काही विशिष्ट पद्धतीची रक्कम दिली असेल आणि ही जर ती रक्कम ती घेऊन गायब झाले, मग आपल्यालाच खरी परत निवाऱ्याची गरज निर्माण होते. सो त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला व्यवसायाच्या संदर्भात सुद्धा कोणताही व्यवसाय असेल तर ह्या व्यवसायाच्या संदर्भातील करार करणं गरजेचं आहे. त्याचं डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तो एक तुम्हाला लिगली प्रूफ म्हणून त्या ठिकाणी सादर करता येतो. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे सहकारी गृहनिर्माण संस्थेचं सगळ्यात महत्वाचं कार्य काय असणार आहे की तुम्ही बांधकाम व्यावसायिकांशी करार करणं गरजेचं आहे. ओके. पुढे असणारे हिशेब लेख. आता एवढं सगळं आम्ही केल्यानंतर याचा कुठेतरी आपल्याला हिशोब तर ठेवावे लागेल ना, कारण हे सगळे पैसे का आपण स्वतः एकट्याच्या खिशातनं देतोय का, तर नाही. 10 सभासद आपल्याशी जोडलेले असतील ना, 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक, कमीत कमीत आपल्याला संस्था स्थापन करायची असेल तर 10 तरी सभासद आवश्यक असणं गरजेचं आहे. म्हणजे 10 सभासदांनी एकत्रित येऊन त्यांच्या जवळचे जे काय भांडवल असणार आहे ते एकत्रित केलेलं आहे. आणि जर आपण त्या भांडवलाचा अयोग्य वापर करत असेल, नको तिथे खर्च करत असेल, तर उद्या आपल्याला हिशोब पण विचारणारे आहेत ना. मग त्याच्यासाठी आपल्याला लेखा परीक्षण करून घेणं गरजेचं असतं. मग सहकारी संस्थेच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी लेखा परीक्षण करून घेणं गरजेचं असतं. कारण जर आपण योग्य तो खर्च केला नाही तर निश्चित आपण जे काही पैसे गुंतवले आहेत या योजनेसाठी, जे आपण आपल्या सभासदांचा निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण ज्या काही इमारती बांधतो आहे, या जर इमारती बांधण्यामध्ये जर आपण काही अफरातफर केली आणि बाकीच्या सभासदांनी जर आपल्यावरती ऍक्शन घेतली तर खूप मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी क्रिएट होऊ शकतो. म्हणून आपल्याला लेखा परीक्षण त्याच्या नोंदणी करून ठेवणं गरजेचं आहे की बाबा आजच्या घडीला आम्ही इतके मजूर आणले, एवढ्या विटा खरेदी केल्या, एवढं बांधकाम साहित्य खरेदी केलं, त्याच्यासाठी आम्हाला इतका खर्च लागला, याची तुम्हाला त्या ठिकाणी नोंद ठेवणं गरजेचं आहे. आणि नोंद ठेवल्यानंतर तुम्हाला त्याचं लेखा परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा घटक असणार आहे तुमचा हिशेब लेखन, तुम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पुढे आहे गरजू व्यक्तींना घरे पुरवणे. आता ज्या लोकांना खरोखरच घरांची गरज आहे अशाच लोकांना घरं देणं गरजेचं आहे. म्हणून बघा म्हाडासारखी जी एजन्सी आहे ही काय करते, ज्यावेळेस पेपरवरती तुम्हाला जाहिरात येते सदनिका विक्री संदर्भातील, तर त्यांच्या काही ठराविक नियामक अटी दिलेल्या असतात. उत्पन्न तुम्हाला त्या ठिकाणी निश्चित केलेलं असतं. तुमची कोणत्याही पद्धतीची मालमत्ता याच्या आधी तुमच्या नावे नसावी, अशी ज्या काही तुम्हाला महत्वपूर्ण अटी दिलेल्या असतात, त्या अटींचं पालन करूनच तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरतात आणि जो काही अर्ज असतो, शुल्क असतो, ते त्या ठिकाणी तुम्ही सबमिट करतात. आणि नंतर तुमचं यादीमध्ये फायनल यादीमध्ये नाव आलं तर ठरलेली ठराविक रक्कम
तुम्हाला त्या ठिकाणी भरून तुम्हाला त्या घराच्या संदर्भातील कागदपत्र असतील, ताबा असेल तो घ्यावा लागतो. तसेच ह्या योजनेमध्ये आपल्याला काही सहकारी योजनेचाही सहभागी असतो. घरकुल योजना असतात, पंतप्रधान आवास योजनेच्या संदर्भात काही या ठिकाणी योजना असतात, त्याचा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळतो. म्हणून या ठिकाणी गरजू व्यक्तींनाच त्या ठिकाणी घरे मिळणं गरजेचं आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या नावे आधीच खूप 3-4 फ्लॅट असतील आणि तो पुन्हा या ठिकाणी अर्ज करत असेल, तर याची सुद्धा त्या ठिकाणी त्या संस्थेने दखल घेणं गरजेचं आहे. अर्जामध्ये चुकीची माहिती दिली का, ह्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी गरजू व्यक्तींना जर घरं मिळाली तर निश्चित त्या गरजू व्यक्तीचा त्या ठिकाणी निवाऱ्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकतो. म्हणून सहकारी गृहनिर्माण संस्थेचं सगळ्यात महत्वाचं कार्य असणार की गरजू लोकांनाच घरं देणं. ओके. पुढे असणारे सभासदांना शिक्षण आणि प्रशिक्षण. आता जे काही लोक संस्थेचे सभासद असतील, म्हणजे तुम्ही इमारत बांधली तर ते निश्चित तुमच्या संस्थेचे सभासद झालेत ना. जर आपण या ठिकाणी उदाहरण म्हणून घेऊया की ही जी आपल्याला इमारत दिसते, ही इमारत 500 सभासदांची आहे. ओके. म्हणजे या ठिकाणी 500 घरांची निर्मिती केली आहे. 500 लोकांना ती घरं, आपण आता गरजू लोकांना ती घरं विकलेली आहे. पण या ठिकाणी इमारतीची संपूर्ण मालकी ही कोणाची असणार आहे? सहकारी गृहनिर्माण संस्थेची. मग या ठिकाणी जे सभासद असणार आहे 500, या सभासदांचा मेंटेनन्स असेल, इतर जो काही खर्च असेल, महिन्याभराचं त्यांचं जे काही शुल्क आकारलं जातं. आता हे शुल्क कशासाठी? तर बांधकाम दुरुस्तीसाठी, देखभालसाठी असतं. आता इमारत म्हटलं तर तिथे सिक्युरिटी असणार आहे, विविध पद्धतीच्या त्या ठिकाणी फॅसिलिटी असतात. याच्यावरती संस्थेला खर्च करावा लागतो. मग निश्चित संस्था त्याच्यामध्ये शुल्क आकारते, काही सेवा देत असते सभासदांना, या संदर्भातील काही शुल्क आकारत असते. व या प्रत्येक सभासदांकडून एक ठराविक शुल्क घेतल्यानंतर या ठराविक शुल्कांची आपल्याला हिशेब लेखन म्हणजे नोंद करणं गरजेचं आहे. म्हणून याच्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्था एक सगळ्यात महत्वाची भूमिका बजावते. ते म्हणजे काय की सभासदांना शिक्षण आणि प्रशिक्षण संकल्पना असणं गरजेचं आहे. सहकारी संस्थेची सभा असेल, वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, विशेष सर्वसाधारण सभा असेल, मग ह्या सभेला त्या सभासदांनी 500 सभासदांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे. त्यांना सहकारी शिक्षण संकल्पना काय आहे माहिती असणं गरजेचं आहे. संस्थेचे नियम काय आहेत या गोष्टी त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. एक आपण उदाहरण घेऊया की जर समजा या ठिकाणी 500 सभासदांपैकी काही सभासद या ठिकाणी अस्तित्वात आहेत, म्हणजे समजा या ठिकाणी 400 सभासद आहे पण 100 सभासद मात्र दुसरीकडे राहत आहेत, पण त्यांना या ठिकाणी घर अलॉटमेंट झालेली आहे. पण याच्यासाठी त्यांनी संस्थेला अर्ज देखील करणं गरजेचं आहे की तुम्ही या जी काही तुम्हाला घर अलॉटमेंट झाले इथे तुम्ही का बरं राहत नाहीये, म्हणजे तुम्हाला खरंच या फ्लॅटची किंवा जे काही सदनिका असेल याची गरज नाहीये का, या संदर्भातील तुम्हाला त्या ठिकाणी जे काही तुमचे वैयक्तिक कारण असतील त्या संदर्भातील सूचना तुम्हाला संस्थेला देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की आपल्या सोसायटीमध्ये काही ठराविक पद्धतीचे नियम असतात, अटी असतात, की जसे की आपण काही पाळीव प्राणी सोसायट्यांमध्ये पाळतो, तर त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी सभासदांना संस्थेची परवानगी घ्यावी लागते. तसेच तुम्हाला काही जे शॉप्स असतात, तुमची जी काही दुकानं असतात, त्या ठिकाणी सुद्धा परवानगी घेण्यासाठी, ते दुकानं उघडण्यासाठी सुद्धा तुम्हाला परवानगी घेण्यासाठी संस्थेची त्या ठिकाणी पहिली आधी परवानगी घ्यावी लागते, तरच तुम्हाला त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करता येतात. म्हणून एक सूची पद्धतीने सभासदांना ही शिक्षण माहिती पाहिजे की बाबा आपल्या सोसायटीमध्ये जी काय 500 लोकांची सोसायटी आहे, या सोसायटीचे नियम काय आहे, त्यांच्या अटी काय आहेत, याचं त्यांना शिक्षण असणं गरजेचं आहे, याची त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. निश्चित पद्धतीने प्रत्येक जर सभासदांना योग्य ते नियम माहिती असेल तर काही अडचणी त्या ठिकाणी निर्माण होत नाही. पण सोसायटी म्हटलं तर सगळ्या गोष्टी तिथे येतात, भांडणं ही होतातच. काही लोक असेही असतात की मुद्दाम त्या ठिकाणी खोड्या करत बसतात. म्हणून या ठिकाणी संस्था सुद्धा एक विशिष्ट पद्धतीची तिची नियमावली त्या ठिकाणी तयार करते आणि प्रत्येक सभासदाला ती मान्य असणं गरजेचे असते. म्हणून सभासदांना शिक्षण आणि योग्य प्रशिक्षण देणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. निश्चित पद्धतीने तुम्हाला आजचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा समजला असेल. आजच्या व्हिडिओ सेक्शन्स मध्ये आपण सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजे काय, तिची या ठिकाणी वैशिष्ट्य बघितली आणि कार्य बघितली. खूप आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न एकदा व्यवस्थित पुन्हा बघा, जर समजलं नसेल तर अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये मी तुमचे पॉइंट क्लिअर केलेले आहे. निश्चित तुम्हाला हा मुद्दा व्यवस्थित पद्धतीने समजला असेल. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.